उदाहरण मी इथे खाली मांडून घेतलेलं आहे। आता हे उदाहरण आहे ते पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये दिलेलं आहे, परंतु उत्तर दिलेलं आहे अपूर्णांकामध्ये। मग या ठिकाणी पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे अपूर्णांकामध्ये आपण रूपांतर करूया। आता अपूर्णांकामध्ये रूपांतर करताना छेदाने पूर्ण संख्येला गुणायचं, येणाऱ्या संख्येत अंश मिळवायचा, मग तुमची अवशेषांची संख्या मिळणार। मग आपण गुणाकार करूया। 7 गुणिले 4 अधिक 5 छेद तसाच ठेवायचा आहे, छेद 7 वजा तसं पुढचं 7 गुणिले 3 अधिक 6 छेद तसाच ठेवायचा आहे। पण आता उत्तर काय येईल? 7 आणि 4ला गुणले 7 चौक 28, 28 अधिक 5 बरोबर 33 छेद 7 वजा 7 त्रिका 21, 21 अधिक 6 27 वजा 27 छेद 7। मग आता वजाबाई करा। 33 27 गेले, राहिले 6 छेद समान आहे म्हणून छेद तसा ठेवा। 6 छेद 7 म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर।